सर्वांचेच प्राण वाचलेले आहे आईच्या कृपेने, पण खऱ्या अर्थानं अशी दुर्घटना होणे हे काही योग्य नाही आहे. याची चौकशी आम्ही करणार आहोत. आपण चौकशी करणार आहे, पण त्याच्यासाठी अशी काही कालमर्यादा ठरवून देणार की किती दिवसात चौकशी करा आणि काय कसं पुढचं काय? त्याच्यामध्ये VNRTची चौकशी केली पाहिजे. अजून काही कुठल्या चौकशा कराव्या लागतील, कारण अधिकारी NMRD आहे. हे काही कोराडी महालक्ष्मी संस्थांचं काम नाही आहे. हे NMRD सरकारच्या माध्यमातून आपण NMRDला हे काम दिलं आहे. त्यानंतर VNIT याच्यावर देखरेख ठेवतं. त्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आहे, ती देखरेख ठेवतं. 3 देखरेख ठेवतं, 3 विभाग. आणि त्यानंतर मग कॉन्ट्रॅक्टर काम करतं. आर्किटेक्ट डिझाईन फायनल करतात, इंजिनिअरिंग फायनल होतं. इतकं मोठं डिझाईन करतात. बघितलं असं मोठे गेटचं काम चालू आहे, हायवेला सुरू आहे. 2 गेटचं काम चालू आहे. नेमका इथेच हा का पडला, काय तिथे टेक्निकल चूक झाली आहे, हे जरा एकदा चेक करून मग त्याचा निर्णय. पण चौकशी महिन्याभरात केली पाहिजे आणि महिन्याभरात त्याचा रिपोर्ट मागवू. प्रथम दर्शनी काही लोखंड यामध्ये दिसून पडतं. तुम्हाला त्याची चौकशी आणि ती निकृष्ट आहे की चांगला आहे की वाईट आहे हे नंतर ठरवता येईल. आपल्याला चौकशी याची केली गेली पाहिजे का, तर केली गेली पाहिजे. कारण 3 गेटचं काम चालू आहे. 2 गेट त्यांनी व्यवस्थित कास्ट केले आहे. 1 गेटला काय झालं, कुठले बीम चुकले, काय चुकले, नेमका काही स्पॅन चुकला का किंवा काय झालं एकदा चेक करावं लागेल. डिझाईन चुकले काही चेक करावं लागेल. डिझाईन करताना स्ट्रक्चरल डिझाईन चुकली काय चेक करावं लागेल. मग डिझाईन जर बरोबर होती तर मग कास्टिंग बरोबर झालं नाही काही चेक करावं लागेल. खरं तर ह्या सर्व गोष्टी चेक करण्याच्या आहेत. त्यामुळं महिनाभराच्या आत त्याची चौकशी करू. सर, ही जी घटना घडली त्याच्या मागे काहीतरी चूक झालीच असेल, ते चौकशी ती पुढे येईल. पण ज्या BBG कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्याच्याकडे हेच काम नाही तर भरपूर याच्या इतरही काम आहे, तर कुठेतरी त्या कामाला काही प्रतिबंध बसेल का, की काय नेमकं पुढच्या कामाची चौकशी केल्यानंतर शेवटी बाकी कामाचा या कामाचा काही संबंध नसतो. ज्या कामात हे झालं आहे, ज्या कामामध्ये या ठिकाणी हा ॲक्सिडेंट झाला आहे, हा जो मोठा दुर्घटना झाली आहे, या कामाचं चेकिंग केलं पाहिजे. बाकी इतर ठिकाणी कामं चालू असतील त्याचा याचा काही संबंध नाही. पण या ठिकाणी जे काम चालू आहे त्याची चौकशी मात्र ह्या घटनेची झाली पाहिजे. याकरता महिनाभराच्या काळामध्ये कंपनी, PMC, NMRDA आणि संबंधित सर्व आर्किटेक्ट, डिझाईन सर्वांची चौकशी आपण करणार. राजकीय प्रश्न संजय राऊत गंभीर आरोप करत आहेत की जे जगदीप धनखड उपराष्ट्रपती होते ते बेपत्ता करण्यात आले, त्यांना नजरकैदेत ठेवल्याचे गंभीर आरोप ते करतात. याबद्दल खरंच मला मी प्रवासामध्ये आहे आणि तुम्ही काही राजकीय सांगतात त्याबद्दल मी आज काही बघितलं नाही. कोण काय, संजय राऊत काय बोल. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.